नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण कढी आणि पकोडा बघणार आहोत। आता नॉर्मली पितृपक्ष चालू आहे तर त्यामध्ये कढी ही बनवली जाते। तर गावरान कढी कशी आमच्याकडे बनवतात ते मी इथं दाखवले, आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला पकोडे करायचे असतील तेही कशा पद्धतीने केले जातात तेही इथं दाखवले। अप्रतिम अशी रेसिपी आहे। तुम्ही जेव्हा पण कढी बनवणार असाल नॉर्मल, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे पकोडे बनवू शकता, किंवा मग तुम्ही पितृपक्षामध्ये फक्त कढी करायची असेल तर तीही कढी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। मंडळी, इथे मी 4-5 हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि ओलं खोबरं घेतलेले। खोबरं थोडंसं सुक्क झालं होतं त्यामुळे मी पाण्यात भिजत ठेवलं होतं एक 15-20 मिनिटांसाठी, आणि त्यानंतर आपण असं कट करून घेऊया। इथं फ्रेश असा कढीपत्ता घ्यायचा आहे। कढी करताना शक्यतो तुम्ही ताजा कढीपत्ता वापरा, म्हणजे त्याला एक छान अशी टेस्ट येते आणि चवीला खूपच सुंदर अशी कढी लागते। आता हे मिश्रण आहे ते आपण घातलेलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे वाटण। फक्त कढीपत्ता बाजूला ठेवलेला आहे। बघा, अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेले। थोडं पाणी घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेले। आता हे वाटण आहे ते आपण बाजूला ठेवूया, आणि एका बाउलमध्ये मी इथं दही घेतलेलं आहे। आता हे पिशवीचं दही घेतलेलं आहे, 1 वाटी भरून घेतलेलं आहे। हा 200 ml चा कप आहे, तो 1 कप भरून मी घेतलेला आहे। सुरुवातीला हे दही आहे ते रवीने असंच फेटून घेतलेले, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आणि त्यानंतर 2 चमचे याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेतले। बेसन पीठ पण त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर रवीने थोडंसं घोटून घ्यायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं, आणि त्यानंतर रवीने परत घोटायचं आहे। बघा, आता पाणी इथं तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता। तुम्हाला कढी किती पातळ पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला। सुरुवातीला शक्यतो थोडंसं कमी पाणी घाला, नंतर तुम्ही कढीला फोडणी दिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला कढीमध्ये आणखीन पाणी घालायचे तर तेव्हा तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ऍड करू शकता। अशा पद्धतीने रवीने घोटून घ्यायचं आहे। हे दही आहे ते व्यवस्थित घोटल्यानंतर त्यामध्ये जो आपण मसाला बारीक करून घेतला होता, म्हणजे खोबरं, लसूण आणि या मिरचीचा, तर तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। या स्टेजला इथं तुम्ही याच्यामध्ये मीठ पण ऍड करून घेऊ शकता। आता मी हा संपूर्ण मसाला याच्यामध्ये घालून घेतलाय। थोडं आणखीन पाणी ऍड केलं, टेस्ट करून बघायचं की आपल्याला कढी किती तिखट पाहिजे ते, त्यानुसार तुम्ही आणखीन जो मसाला असेल तर तो संपूर्ण याच्यामध्ये घालू शकता। मी जेवढा घेतला होता तेवढा यामध्ये संपूर्ण घातलेला आहे। आता एक कढई ठेवलेली आहे। कढई आता आपण गरम करून घेऊया, आणि त्यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी आहे ते तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं, त्यावरती मोहरी घातली। मोहरी घातल्यानंतर भरपूर असा कढीपत्ता फ्रेश घालून घेतला, त्यानंतर त्यावरती मोहरी घालून घेतली आणि हळद घातली, थोडासा हिंग घातला, आणि बघा काय मस्त असा फोडणीचा आवाज आलाय। चवीनुसार मीठ ऍड केलं। आता मी मीठ याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या कढीला मस्त अशी फोडणी बसलेली आहे। आवाज पण खूप सुंदर आलेला आहे आणि एक छान असा सुवास सुटलेला आहे। फक्त मीठ घालताना इथं काय करायचं, एक तर तुम्ही फोडणीमध्ये घाला किंवा जेव्हा तुम्ही मसाला करता खोबरं आणि मिरचीचा त्याच्यामध्ये घाला, आणि तो जे आपण दही बारीक केलेलं असतं त्याच्यामध्ये मिक्स करा। म्हणजे काय होतं, तुम्ही जर मागून मीठ ऍड केलं तर ते कढी आपली आहे ती फुटली जाते। तर त्याच्यासाठी शक्यतो मीठ एक तर फोडणीत ऍड करायचं, किंवा मग आपल्या खोबरं वाईट आपण बारीक करतो त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे। आता फोडणी दिल्यानंतर सतत हलवत 10-1 मिनिटं ही कढी आहे ती कडवून घ्यायची। जसजशी कडत जाते तसशी थोडी घट्ट होते आणि त्याचा कलर आहे तो पिवळा व्हायला सुरुवात होतो। बघा, इथं आता आपली कढी कडलेली आहे। मी एक 8-9 मिनिटं कडवून घेतलेली। आता त्याच्यामध्ये 2 चमचे गूळ घालून घेतला आणि हा गूळ वितळवून घ्यायचा। 1 ते 1.5 मिनिटं आता मी कडवून घेणार आहे, आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करायचा। तुम्ही इथं गॅस बंद केल्यानंतर ही 1 ते 1.5 मिनिटं आहे ती कढी हलवून घेत राहायचे, लगेच झाकण ठेवायचं नाही। त्यामुळे काय होतं की कढी आपली फुटली जाते आणि त्याच्या शितळ्या तयार होतात। तर बघा, आता कढी आपली तयार झालेली। आता आपण पकोडे करायला घेऊया। त्यासाठी तर बेसन पीठ घेतलं, त्यानंतर जिरा घातला, थोडासा ओवा चोळून घातला, त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं, थोडी हळद घालायची, आणि त्यानंतर हे बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण मिक्स करून घेणार। थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली, हे मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न होता याचं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, काय आहे ना, कढी असली की त्याच्यासोबत अशा पद्धतीचे पकोडे असले ना की खूपच छान कढीची टेस्ट लागती। काही लोकांना कढी आहे ती फक्त भातासोबत खायला आवडते, काही लोकांना चपाती सोबत आवडते, आणि काही लोकांना आहे ती नुसती प्यायलाही आवडते, किंवा मग काहींना आहे ना ती कढी सोबत हे हमखास असे भजी हे लागतातच लागतात। तुम्हाला कशा पद्धतीची कढी आवडते, तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे कशा बरोबर खायला आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही पण अशाच पद्धतीची कढी बनवत असाल तर नक्की कमेंट करा। आता हे भजी आहेत ते चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी खरपूस रंगापर्यंत चांगले भजी तळून घ्यायचे।
बघा काय मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहेत आणि या भज्यांचा एक छान असा सुगंध सुटलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते. चला तर आता भजी तळून झालेली आहेत, आपली कढीही तयार झालेली. तर आता आपण ताट तयार करून घेऊया. अप्रतिम अशी ही रेसिपी. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या सोप्या आणि गावरान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मंडळी, आपली कढी पण तयार आहे, भजी तयार आहे, चपाती आणि भात पण तयार आहे. तर मी तर टेस्ट करून बघते कशी झालेली. तुम्ही पण नक्की बनवा आणि नक्की अशा पद्धतीची बनवून बघा. कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.